नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा अर्थात NMMS या परीक्षेविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. या योजनेची उद्दिष्टे इयत्ता 8वीच्या अखेर दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षक मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करणे, विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण घेण्यास मदत करणे, विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकसित होऊन त्या विद्यार्थ्यांकडून आपली विद्याशाखा व राष्ट्र यांची सेवा घडावी. सदर परीक्षेचे स्वरूप केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयामार्फत सदरील परीक्षेचे आयोजन करण्यात येते. या परीक्षेची सुरुवात सन 2007-8 पासून करण्यात आलेली आहे. ही परीक्षा फक्त इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. महाराष्ट्र राज्यासाठी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत जिल्ह्यातील विविध केंद्रावर घेण्यात येते. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांस दरमहा ₹1000 शिष्यवृत्ती दिली जाते. या परीक्षेसाठी पात्रता जी आहे, महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता 8वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी विद्यार्थिनीस या परीक्षेस बसता येते. पालकांचे वार्षिक उत्पन्न हे 3,50,000 पेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा किंवा तलाट्यांचा आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकाकडे जपून सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकाने शाळेत जतन करून ठेवावा. विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यांना इयत्ता 7वीमध्ये किमान 55% गुण तो उत्तीर्ण झालेला असला पाहिजे. तसेच अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा विद्यार्थी यांना किमान 50% गुण मिळून तो इयत्ता 7वी उत्तीर्ण झालेला असला पाहिजे. खालील विद्यार्थी हे सदरील परीक्षेसाठी बसू शकतात, तथापि शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत. म्हणजे या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, परंतु हे विद्यार्थी परीक्षेला बसू शकतात. यामध्ये विना अनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी, केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी, जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी, शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी, तसेच सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे सर्व विद्यार्थी सदर परीक्षेसाठी बसू शकतात, परंतु त्यांना शिष्यवृत्ती मिळू शकत नाही. अर्ज करण्याची पद्धत. सदरील परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील. शाळा लॉग इन वरूनच आवेदनपत्रे भरता येतील. ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्यांच्या जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांगत्व प्रमाणपत्राची खात्री करून जात व दिव्यांगत्वाची माहिती भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे जात व दिव्यांगत्व प्रमाणपत्राची एक प्रत मुख्याध्यापकाने शाळेत जतन करून ठेवणे हे बंधनकारक आहे. सदरील परीक्षेसाठी विषय. सदरील परीक्षेसाठी हे 2 विषय असतात. एक बौद्धिक क्षमता चाचणी अर्थात मॅट मेंटल ॲप्टिट्यूड टेस्ट या मेंटल ॲबिलिटी टेस्ट ही एक मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारण भाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. पेपर क्रमांक 2 असेल शालेय क्षमता चाचणी अर्थात स्कोलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट ही सामान्यतः इयत्ता 7वी व 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. त्यामध्ये सामान्य विज्ञान या विषयासाठी 35 गुण, समाजशास्त्र या विषयासाठी 35 गुण आणि गणित या विषयासाठी एकूण 20 गुण असतात. या तिन्ही विषयांचे एकूण 90 प्रश्न सोडवायचे असतात. या विषयांची उपविषयावार गुणांची विभागणी ही खालीलप्रमाणे असेल. विज्ञान 35 गुण, यापैकी भौतिकशास्त्र या विषयाला 15 गुण, रसायनशास्त्र या विषयासाठी 11 गुण आणि जीवशास्त्र या विषयासाठी 13 गुण अशी या विज्ञानच्या 35 गुणांची विभागणी करण्यात आलेली आहे. सोबतच समाजशास्त्र या 35 गुणांची विभागणी इतिहासासाठी 15 गुण, नागरिकशास्त्रासाठी 5 गुण आणि भूगोलासाठी 15 गुण अशी ही 35 गुणांची विभागणी आहे. गणितासाठी एकूण 20 गुण आहेत. सदरील परीक्षेसाठी शुल्क जे आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने वेळोवेळी ठरवल्यानुसार परीक्षा शुल्क आकारण्यात येते. परीक्षेचे वेळापत्रक जे आहे हे खालीलप्रमाणे असेल. पेपर 1 बौद्धिक क्षमता चाचणी यामध्ये एकूण 90 प्रश्न असतील आणि 90 गुण असतील आणि या 90 प्रश्नांसाठी 90 मिनिटांचा कालावधी असेल. पेपर 2 शालेय क्षमता चाचणी यासाठी पण 90 प्रश्न असतील आणि 90 गुण असतील आणि 90 मिनिटांचा कालावधी असेल. जर दिव्यांग विद्यार्थी असेल तर त्यासाठी 30 मिनिटांचा जादा वेळ असेल. या परीक्षेत पात्र होण्यासाठी एकत्रित 40% गुण मिळणे आवश्यक आहे. SC ST किंवा दिव्यांग विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी पात्रता गुण हे 32% आवश्यक आहे. सदरील परीक्षेचे माध्यम.
परीक्षेचे माध्यम मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू व कन्नड या 7 माध्यमातून घेतले जाते. विद्यार्थ्यांना यापैकी कोणतेही एकच माध्यम निवडता येईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येते. परीक्षेचे स्वरूप दोन्ही पेपरची प्रश्नपत्रिका ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असेल. दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील. प्रत्येक प्रश्न क्रमांकापुढे पर्यायासाठी 4 वर्तुळे असतील. योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे किंवा काळे बॉल पेनने पूर्णतः रंगवून उत्तर नोंदवायचे असते. पेन्सिलचा वापर केलेली किंवा अंशतः रंगवलेली अपुरी उत्तरे यांना गुण दिले जात नाहीत. एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदवलेली उत्तरे किंवा चुकीच्या पद्धतीने नोंदवलेली उत्तरे, व्हाईटनर, खाडाखोड करून नोंदवलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जात नाहीत. परीक्षेचे मूल्यमापन विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी संगणकामार्फत अर्थात OMR पद्धतीने करण्यात येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना वजा गुण निगेटिव्ह मार्किंग पद्धतीचा अवलंब केला जात नाही. आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय संवर्गनिहाय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. जिल्ह्यासाठीचा कोटा व विद्यार्थ्यांच्या जात संवर्ग प्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. शिष्यवृत्तीचा दर शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांस इयत्ता 9वी ते 12वी पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. धन्यवाद. सदरील विषयाची परिपूर्ण तयारी करण्यासाठी YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.